या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. नव्या आणि जुन्या कार्यकर्त्यांची सांगड घालून ज्यांची निवडून येण्याची क्षमता आहे अशा उमेदवारांनाच उमेदवारी दिली जाईल. मात्र ज्यांना उमेदवारी मिळणार नाही त्यांच्यावर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिली आहे. ते सांगली जिल्ह्यातील मिरज येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या मेळाव्यात बोलत होते. अजितदादा पवार म्हणाले, मतांचे किंवा जातीचे राजकारण करून राजकीय पोळी भाजण्यासाठी मी येथे आलो नाही. माणुसकी सर्वात महत्त्वाची असून समाजातील सर्व घटकांचा समतोल विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. यावेळी त्यांनी मिरज येथील मीरासाहेब दर्ग्याच्या विकासासाठी 153 कोटी रुपयांचा निधी टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या मेळाव्यात काँग्रेसचे नेते व माजी महापौर किशोर जामदार, राष्ट्रवादी पक्षाचे नेते व माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांच्यासह 15हून अधिक माजी नगरसेवक व विविध पक्षातील नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी मंत्री शिवाजीराव नाईक, आमदार इद्रिस नायकवडी, जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रवेशावेळी माजी महापौर किशोर जामदार म्हणाले, काँग्रेस पक्षाने मला अनेक पदे दिली, मात्र सध्या पक्षात सक्षम नेतृत्वाचा अभाव आहे. शहराच्या विकासासाठी आम्ही राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. तर माजी महापौर मैनुद्दीन बागवान यांनी निवडून येण्याची लायकी नसलेल्या लोकांच्या हाती सूत्र दिल्यामुळे महापालिका क्षेत्रात राष्ट्रवादी संपल्याची स्थिती निर्माण झाली, अशी टीका केली. यावेळी माजी उपमहापौर आनंद देवमाने, शिवाजी तुर्वे, करण जामदार, जुबेर चौधरी, आरिफ चौधरी, अंकुश कोळेकर, नरगीस सय्यद, मालन हुलवान, रेखा विवेक कांबळे, बिल्किस बुजुर्ग शेख, चंद्रकांत हुलवान, आझम काझी, शरद जाधव, शकील पीरजादे यांच्यासह अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.